हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या. शेतकरी बंधू भगिनींनो, जी गाई गुरं आपल्याला उत्पन्न मिळवून देतात त्यांच्यासाठी त्या उत्पन्नातला काही भाग खर्च केला तर आपलं उत्पन्न वाढतं आणि ते दीर्घ काळ टिकतं. हा विचार अत्यंत व्यावहारिक आणि शेतकऱ्यांसाठी खरोखर फायद्याचा आहे. LK वेट केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या पंढरपूर मधील पुजारी सिटीतील LK पशु लॅबचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री विनायक करमरकर यांच्याशी चर्चा करताना असे अनेक महत्त्वाचे मुद्दे गेल्या 3 दिवसात आपल्या समोर आलेत. ही चर्चा पशुपालकांना खूप फायदेशीर ठरणार आहे. करमरकर सर, तुम्ही हा जो दृष्टिकोन सांगितलात त्याचं मूळ कशात आहे? ही खरं तर शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट आहे. ज्या पशूंपासून आपल्याला उत्पन्न मिळतं त्यांची संख्या वाढली तर आपलं उत्पन्न वाढणार आहे, हे आता समजायला हवं. आज 1 गाय आहे तर उद्या 2, नंतर 2च्या 4 कशा होतील याकडे शेतकरी बंधूंनी लक्ष द्यायला हवं. आज शेतकऱ्याचा मुलगा नोकरीसाठी शहरात जातो, त्याऐवजी त्याला असं वाटलं पाहिजे की मी नोकरी करण्याऐवजी इथं मालक बनून राहीन. आजकाल दुग्ध व्यवसायात प्रगत तंत्रज्ञान आलंय, त्याचा लाभ घेऊन चांगला व्यवसाय करेन. शहरात जाऊन नोकरीत बे करण्यापेक्षा गावात वडिलोपार्जित व्यवसाय कसा वाढवता येईल, त्यासाठी आपली बुद्धी आणि शक्ती कशी पणाला लावता येईल, हा विचार शेतकऱ्यांच्या घरातल्या पुढच्या पिढीनं आता सुरू करायला हवा. शहरीकरणाचा वेग त्यामुळं काही अंशी कमी होईल. गावी राहून आर्थिक उत्कर्ष साधायला थोडा वेळ लागेल. पी हळद आणि हो गोरी असं होणार नाही, पण चिकाटीनं काम करावं लागेल. काही महिने मेहनतीत सातत्य राखल्यानंतर मात्र त्याचं फळ मिळायला लागेल. टाकीचे घाव सोसून कालांतराने दगडालाही देवपण येतं आणि लाखो लोक त्याला नमस्कार करायला लागतात. हे नक्कीच शक्य आहे सर. अशाच प्रकारे थोडा संयम दाखवला तर शेतकऱ्यांची मुलं चांगली प्रगती साधू शकतील आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतील. हो ना, सगळ्यांकडे काही ना काही गुण असतातच. हुशारी असते, डोक्यात संकल्पना असतात आणि दुग्ध व्यवसाय हा तर त्यांच्या वाडवडिलांचा व्यवसाय. त्याबद्दल अभिमान बाळगून त्यांनी तो वाढवला पाहिजे. आपला देश शेतीप्रधान आहे असं आपण सगळे म्हणतो, मग ग्रामीण लोक शहराकडे जाण्याऐवजी शहरातले लोक गावात यायला लागले पाहिजेत. इतकं तंत्रज्ञान ग्रामीण व्यवसायांमध्ये वाढवलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या पुढच्या पिढीची मानसिकता नक्की बदलेल. मानसिकता कधी बदलते? जेव्हा कष्टाचं फळ मिळतं. केलेल्या कामामुळं कमाई वाढू लागते, तेव्हा आत्मविश्वास येतो आणि मानसिकता बदलते. आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण मोठं आहे. अशा शेतकऱ्याचा मुलगा असं म्हणतो की माझ्यावर अशी वेळ येता कामा नये आणि मग तो शहरात जातो. असा विचार न करता जर गावातच ताठ मानेनं उभं राहायचं ठरवलं तर गायच या तरुणांना मोठा आधार देऊ शकते, उत्पन्न देऊ शकते. ऍब्सोल्युटली राईट सर. आर्थिक स्थिरता आली की शेतकऱ्यांना आत्मविश्वास आपोआपच येईल आणि त्यासाठी तुमच्यासारखे लोक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतच आहेत की. आमचं ते कामच आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं की गावाचं उत्पन्न वाढेल, मग तालुक्यांचं, जिल्ह्यांचं, राज्यांचं आणि मग देशाचं उत्पन्न वाढेल. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्यावर सतत आत्महत्येची टांगती तलवार राहणार नाही. त्याच्या गोठ्यातले मुख्य मित्रच त्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देतील. आम्ही या मुख्य जीवांच्या वार्षिक आरोग्य रक्षणाची एक योजना तयार केली आहे. ठराविक दिवसांनी जनावरांची आरोग्य तपासणी करून घेणं अनेक शेतकऱ्यांच्या आता अंगवळणी पडलंय. रोग प्रतिबंध हा रोगमुक्तीपेक्षा कधीही चांगला, हे सूत्र माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या बाबतीत पाळलं गेलं तर शेतकऱ्याचा फायदाच होईल. नक्कीच सर. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढवायचा असेल तर अशीच योग्य दिशेनं मेहनत करणं आणि नवीन तंत्रज्ञान जवळ करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पशूंसाठी लॅब सुरू करून आणि वार्षिक आरोग्य रक्षणाची योजना आणून तुम्ही शेतकऱ्यांना योग्य संदेशच देत आहात. हा संदेश जर सगळ्यांना पटला तर ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न नक्की वाढेल आणि त्या योगे आपल्या देशाचंही उत्पन्न वाढल्याखेरीज राहणार नाही. नक्कीच सर. शेतकरी बंधू भगिनींनो, ही महत्वाची चर्चा अगदी मनात कोरून ठेवा आणि पशूंच्या आरोग्याची अजिबात हेळसांड करू नका. त्यांचं अचूक रोगनिदान करण्यासाठी पंढरपूरच्या पुजारी सिटी मधील LK पशु लॅबचा नंबर लिहून घ्या. 82 75 20 66 04 82 75 20 66 04 आणि 95 52 52 49 49 95 52 52 49 49. आणि हो, ही LK पशु लॅब नक्की कशी आणि काय काम करते हे जाणून घेऊयात उद्या याच वेळी आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणी